नमस्कार मंडळी, मी करुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवली आहे मशरूम बिर्याणी। तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे। तर त्यासाठी लागणार आहे मशरूम, मीठ, धनिया पूड, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, तळलेला कांदा, दही, उभी चिरलेली मिरची, पुदिना आणि कोथिंबीर आणि तांदूळ। तर आधी आपण मशरूम धुवून घ्यायचे आहे आणि उभे चिरून घ्यायचे। त्यामध्ये दही टाकलं आहे, धनिया पूड टाकायची, लाल तिखट टाकायचं, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती ते टाकून घ्यायची आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि तळून घेतलेला कांदा आणि ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला आहे तर ते तेल टाकलं आहे एक पळी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही किती छान। आणि सगळे मसाले आपल्या टेस्टनुसार आणि आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। आणि इथे 1 चम्मच मी केचप टाकला आहे, म्हणजे टेस्ट छान लागते। आणि हे अर्धा ते 1 तास आपण ठेवून देणार आहे, म्हणजे ते छान मॅरिनेट होतं। आणि इकडे आपण आता तांदूळ शिजून घेऊया। तर तांदूळ शिजवायला आपण कुकरमध्ये तेल टाकलं आहे, त्यामध्ये शाई जिरं, तेजपान, कोथिंबीर, स्टार फूल आणि मोठी विलायची आणि पाणी टाकून घेतलं। आणि पाण्याला उकळी आल्यावर मी इथे तांदूळ धुवून म्हणजे अर्ध्या तासासाठी भिजू घालून ठेवले होते। बासमती चावलचा इथे वापर केला आहे मी। हे छान धुवून घ्यायचे आणि यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपण आता 70% हा भात शिजवून घेणार आहे। बघू शकता इथे 70% भात शिजला आहे आणि हे आपण आता चाळणीत निथळून घ्यायचं आहे। आणि आता बिर्याणी तयार करून घेणार आहे। तर आपण कुकरमध्ये बिर्याणी तयार करून घेणार आहे। त्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे आणि जे आपण मॅरिनेट मशरूम करून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं। थोडंसं पाणी त्याचं सुकेपर्यंत आपण शिजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शिजवलेला भात आणि त्यावर आपले बिर्याणी मसाला आणि जो बरिस्ता तयार केला होता आपण कांद्याचा ते टाकून घ्यायचं। थोडं तूप टाकून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून एक 15 ते 20 मिनिटं आपण याला छान दम देऊन शिजवून घेणार आहे। छान दम द्यायचा म्हणजे बिर्याणी एकदम छान आणि टेस्टी लागते। तर बघू शकता तुम्ही किती छान मोकळी आणि एक एक दाणा मोकळा झाला आहे। तर बघू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन